बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या श्री शिवाजी सोनबा घोरपडे राहणार वाई या ठिकाणी आहोत. एक छानशी कालवड आहे आणि ही दोन बडाव बैल आता त्यांनी खरेदी केल्यात. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे आढावा कशी कशी बैल काय. नाही उपसा काढतो देऊ आंडोई म्हणजे जरा रग करणार. जवळ जरा पाहिजे माझं मत आहे. धरा. नमस्कार, तुमचं नाव वगैरे सांगा आम्हाला. शिवाजी सोनबा घोरपडे. बर, आता ही आपली खरी झाली. आपला व्यापार आहे का कसं काय? आपला व्यापार आहे. बर, तर आता केव्हापासून काय आपलं कधीपासून व्यापार आपण करताय? हा आमचा 2 पिढीचा व्यापार आहे बघा. म्हणजे आधी आमचे वडील करत होते. हा आता आम्ही यात भाऊ 3 जण भाऊ आहे हा. व्यापारात. तर आता हे व्यापार पहिल्यापासून करताय. होय, तर हे बैल म्हणजे तुमच्या वडिलांपासून करतात का आजोबांपासून? वडिलांत बसले. साधारण किती बैल असेल? कुठल्या कुठल्या बाजारावर तुम्ही आतापर्यंत गेलाय? आम्ही सगळे कर्नाटकचे बाजार करतो बघा. होय. पहिल्यापासून. गेल्या वर्षी तुमच्याकडे एक चॅम्पियन बैल होता. होता champion. सातारा शिंदेवाडी मध्ये चॅम्पियन झाला. झाला. तो कुठनं आणलेला काय कसं काय? तो बैल खरसुलीत ह्याच्यात आणला होता आणि जतवरून. हा, म्हणजे प्रत्येक तुम्ही एक बैल असा कॅटेगरी मध्ये पाहता. ठेवतो. आता सध्या कुठलं कुठलं बाजार तुम्ही करणार आहे? आता इथून पुढे चालू सगळे वार्षिक बाजार आम्ही करतोच. आता आपल्या महाराष्ट्रात किंवा सातारा जिल्ह्यात मोठं बाजार होणार आहे बऱ्यापैकी. कुठलं कुठलं बाजार आहेत आता सध्या? बेडाय असतो, वेलग असतो, हा, कुशिवा होतं, नागठाणं आहे. आणि बंद झालेलं बाजार तुमच्या इथल्या जवळचं बाजार बंद झालेलं बाजार हा येसकरचा एक बंद झाला. आणेवाडी एक बंद झाला. येसकर बंद झाले बाजार. नागेवाडी बंद पडली बाजार. हे बैल म्हणजे आठवड्याचा बाजार भरत होतं पहिले त्या काळात. हो. तुमच्या काळात किंवा तुमच्या वडिलांच्या काळात? हो, पहिले आठवड्याची भरायची. मग आता पहिलं जी बैल खिलारप्रेमी होती, बैल पाळणारी माणसं कामासाठी बैल पाळत होती. बरोबर. आता जास्त प्रमाण वाढले का कमी झाले पाळायचं? आता प्रमाण वाढले बघा, पण माल कमी झालाय. ते कशामुळे माल कमी यायला लागला? माल म्हणजे काय, आता हे माणसं सांभाळणारीच कमी झाली. म्हणजे गाया सांभाळणारी कमी झाल्यात का कसं काय? हौशी पण कमी झाली माणसं. होय, म्हणजे आता हा. शेतीला बी ट्रॅक्टर अवजार हा, आले. त्या अवजारामुळे जरा ह्याच्याकडे दुर्लक्ष झाले लोकांचं. म्हणजे म्हणजे आता आवडीची बैल घेतोच. तुमचा अनुभव सांगा आम्हाला व्यापारातला एखादा. अनुभव म्हणजे आजच्या पिढीत व्यापारात आल्यापासून भरपूर बैल आम्ही विकली बघा. एखादा तुमच्या चॅम्पियन की लय दिवस एखादा बैल राहिलेला किंवा तुम्ही ठेवलेला हा. तुमच्या वडिलांच्या काळात किंवा तुमच्या एखादा बैल सांगा किंवा त्याचे इतिहास. तो बैल लय दिवस राहिला आमच्याकडे व्यापारात. आमच्या पहिला एक बैल घेतला होता वडिलांनी 6,000 रुपयाला. बर, अंडूखोट स्वस्त आहे. तो बरंच बरं आम्ही सांभाळला. माझ्यामध्ये लावत का बरं सांभाळला? काय त्याचं तो कारण? म्हणजे बैल असा होता की कसला येईल ती बैल त्याच्यावर बैल झोपला की तो बैल चालायला असा नाचत चालायचा. कसल्या बैलाला चालूच देत नव्हता. म्हणजे कामाला कामाला ह्याला हिशोबात होता. चांगली आपली आमची श्रद्धाच बसली होती त्या बैला. मग तुमच्याच दावणीला तो मरण पावला. मरण आम्ही पुरलाय आमच्या शेतात. होय, हो. म्हणजे कायम त्या बैलाची तुम्हाला आठवण होती. आठवण कायम आहे. आता ह्या वर्षी किती साधारण खरेदी होईल काय सांगू शकता का? अजून किती बैल घ्यायचे आपल्याला व्यापारात? आता इथून पुढे आमचं आता काय चालू झालं बघा. इथनं पुढे हा, बाजार चालू चालू झाला. झाले. आता इथलं जास्त खरेदी कुठल्या म्हणजे कुठल्या एरियात होती? इथल्या वाई तालुक्यात किंवा सातारा जिल्ह्यात? भोर भागात आमची बैल आली जाते. काय वाई तालुक्यात? वाई तालुक्यात बी जात्यात, भोर भागात जात्यात, सासवड भागात जात्यात, बेडा सगळ्या भागात बैल आमची प्रसिद्धी. पारख कशा पद्धतीने केली पाहिजे? बैलाची पाण्याची तोंड, जात भूत, तळखूर, जात महत्वाची बघायची बैलाची पारखा आली. जर समजा बैल आपल्याला एखादा कामासाठी किंवा कायम त्याचा रुबाब कमी राहिला नाही पाहिजे तर कुठल्या जातीचा बैल किंवा धनगर खिलार असेल, म्हणजे बरेच खिलार मध्ये येतात, बरोबर आहे. तर कुठला खिलार चांगल्या शेती कामासाठी चालतो? शेतीला धनगर खिलार बैल चालायचा. आता ह्यो कुठल्या जातीत मोड? आपल्यावर मागणी होय, हो. ह्याला राग खिलार म्हणायचं याला. जाती चांगला आहे, फक्त वाद कोसा लागला.
आता बैलाच्या कॅटेगरी किती येतात तुम्ही सांगू शकता? भरपूर कॅटेगरी बैलाची नागपुरी काळी पाहिजे, तळ काळा पाहिजे, शिगुटी लिंब्यापासून काळीवर पाहिजे, टाच लागला पाहिजे, चौकाला उतार नाही पाहिजे. बरं, आता पुशेगावला तुम्ही गेलता का बाजारावर? पुशेगाव बाजार बघायला गेलतो आम्ही, बैल घेऊन गेलो. का बरं? बैल आम्हाला इथंच पुरत नाही तर पुशेगावला गावा जायचं तिकडे. म्हणजे इथं घरी बसून घरी बी बसून मोबाईल मुळे आमची बैलं बाजार म्हणजे बाजारावर जाण्याची काय आवश्यकता पडत नाही. नाही घरीच बैल इकतात आम्हाला. होय. बैल हलवत सुद्धा नाही भेटली जागेवर. कायम इथनच काय व्यापार तुमचा घराची चालू. गोठवलीच बैल इकतात. हॅलो नाही अजून नाही. तिकडे दिसत नाही. सुभाष. नमस्कार. आता बैल तर आपल्याकडे व्यापाराकडे शिकार आहेत व्यापारासाठी. तर आता आपण एक खिलार गाय पाळली जातीवंत. का बरं? एक गाई घरात असावी हा. त्यासाठी आपण किंवा घराला गाई सोडते त्याच्यासाठी आपण पाहिजे. गाईला जात चांगली गाय आपण कुठून आणली का घरचीच आहे आपण? नाही. आपली घरची गाय एक आहे, तिची एक साधारणतः 13-14 व्यथ झाली. हा. त्यामुळे ते आता इथून पुढे शक्यता कमी गाप राहायचं. हा. आपले दोस्त आहेत ते मोरगरवाडीचे बर. राहुल बांधव, त्यांच्याकडून आपण त्यांना म्हटलं आपले गाई कालवड पाहिजे म्हणून त्यांच्याकडून आपण आणली. बरं, गायांच्या मध्ये जातीचं काय म्हणजे काय त्याला फॉल्ट असला किंवा काय तसं काय नसतं ना, म्हणजे चालतो कसली असली तरी गाय पाहिजे दावणीला एक. ही माता आपली हेच आहे, गोमाताच आहे ना. राज्यमाता आता शासनाचं हे केलं. पुरस्कार दिला असतो ना. किती दिवसाची आता? आता ही फक्त 18 महिने झाले बघा. 18 महिने. आता गाभण वगैरे आहे का नाही? नाही आलेली हिटवर हा. पण आम्ही काही सोडलं नाही. दाताला आत होती ती. दात पण नाही लावला. काहीच नाही अजून, दात बारीक होत. काहीच नाही दात तिला. म्हणजे अजून एक 5 महिने तरी काही दात लावत नाही. तो म्हणजे दात लावल्यानंतर तिला भरवायची का न दात लावता? हा, जरा एक दात लावला की मग जरा थोडं कण देईल. आता अजून कवळीच आहे हा. त्यामुळे बरोबर आम्ही थांबलो. बघा, गाईला सवय अतिशय चांगल्या पद्धतीची लावलेली आहे. गाय आपोआप बिना कासऱ्याची किंवा तिला शिकवल्यासारखंच आहे. घरातला एक सदस्य म्हणून त्यांना सांभाळलेली गाय. प्रत्येकानं अशी एखादी गाय छान सांभाळा. अतिशय चांगल्या पद्धतीचा त्यांना सांभाळ केलाय आणि चांगली गाय एक नंबर अशी